आमचं जेव्हा आम्ही आशादायी होतो तेव्हा त्यामुळे तिथे राष्ट्रपती राजवट लावली जाईल। आता 26 तारीख उलटून गेली, विधानसभेची जी मुदत आहे ती संपली, 3 पक्षाच्या आघाडीला युतीला सैतानी बहुमत मिळालं आहे। त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला साधारण 140 जागा आहेत असं मी मानतो, त्यांचे इतर सगळे मित्र पक्ष वगैरे पकडून। तरी जर राज्याला मुख्यमंत्री लाभला नसेल तर 3 पक्ष जे आहेत, अजित पवारांचा पक्ष असेल, एकनाथ शिंदेचा पक्ष असेल, देवेंद्रजींचा पक्ष असेल, यांचं तंगड्यात तंगडं अडकलेलं आहे आणि एकमेकाच्या छातीवर बसण्याचा कार्यक्रम पडद्यामागे सुरू आहे। मग बहुमत लोकांनी तुम्हाला कशा करता दिलं बरं? हे दिल्लीचे जे शूरवीर आहेत सगळे आमचे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व, ते डोळे वटारले की सगळे गप्प बसतात असा आतापर्यंत अनुभव होता। पण त्यांनी जे बंडखोर निर्माण केले, त्यांनी जी भूत निर्माण केली महाराष्ट्रामध्ये, ती त्यांच्या वटारलेल्या डोळ्यांना घाबरत नाहीत असं दिसतंय। आणि आव्हानाची भाषा देऊन ते मोदी आणि शहांनाच आव्हान देत आहेत असं चित्र आज तरी दिसतंय। आता हे सरकार कधी येईल, महाराष्ट्रात त्यांचं राज्य कधी येईल, मुख्यमंत्री कधी होईल, याच्याविषयी अजूनही राज्यामध्ये संभ्रम आहे। आम्ही अपेक्षा करतो की महाराष्ट्राला लवकर एक सरकार मिळेल, मुख्यमंत्री मिळेल आणि कारभार सुरू होईल।